तर आज आमच्या पेपर सोबत एक इम्पॉर्टंट काम आहे. अभिषेक जी आमचे मित्र ज्यांनी आम्हाला बिना तिकीटने इथे अमरावती पोहोचवल्या, धन्यवाद पहिले तर आता ते आम्हाला कोणत्या तरी नदीवर नेणार आहे. अभिजी सांगा, तुम्हाला कोणती नदी माहित आहे का इथे? मी दाखवतो तुम्हाला. गंगा म्हणून एक नदी आहे, त्याच्यात आपल्याला सगळ्याला विसर्जन आज. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. नागपूर मधून नागपूर. Later that night. तर मग सध्याचे आता वाजले आहे 12:30 आणि इथे बघू शकता उद्या सगळे चालले आमचे. आता बारचा पेपर आहे उद्या. तर थांब रे, कोण आहे तू इकडे? तू इच्छा होय पण नाही आणि तरी पण इथं बडबड करू राहिला. तर उद्या दुशांचा, माझा, वेदांचा पेपर आहे आणि सौरव आमच्या सोबत आमचा गाईड म्हणून येणार आहे ना सौरव? हो. बस सौरवचं काम एवढंच होतं. तर मग आता इथं कट करून आम्ही आता झोपतो आणि सकाळी उठल्यावर वापस ब्लॉग बसतो. टाइम पे उठना, टाइम पे निकलना, ट्रेन पकड़ना, पेपर देना. किती अभ्यास झाला वेदा? 0%. काय खोटा बोलता. सौरव तुझा अभ्यास किती झाला? 100%. तर मग अशा प्रकारे आम्ही तयारी करून उद्याच्या पेपरसाठी ट्रेन पकडायला निघालो अर्ध्या रात्री. A few moments later. तर इथे कशा प्रकारे आता खंडूला आमच्या शैलेशला जागा भेटली आहे आणि इथे पहिल्यांदा आम्ही बिना तिकीटच्या ट्रेनवर चढलो या आमच्या अभिषेक वाटमोडे यांच्या ह्या मदतीने. तर आता आम्हाला नागपूर जायचं 3 तास अजून टाइम आहे. सध्या आता 2च वाजले आहे. आता 3 तास असंच लोकांचे भांडणं पाहत पाहत तिथे समोर भांडणं चालू शैलेशच्या मागे. आम्ही ते ऐकू राहिलो, शिवा देतात, मजा येतं, ठीकठाक चालू आहे. आता बस यांच्या शिवा ऐकत ऐकत, थोडे गाणे ऐकत ऐकत अजून अभिषेक वाटमोडे आता कसे आम्हाला नागपूरच्या बाहेर बिना तिकीटचे काढते ते बघूया. तर इथं तुम्ही बघू शकता अभिषेक वाटमोडे याला झलाची प्रॅक्टिस करताय. म्हणते मी या माणसाला उचलून फेकू शकतो. आणि त्याच्यासोबत आहे हा वेदांत राऊत, जो 2 दिवसपासून झोपला नाही आहे, नुसतं अभ्यासच्या मागं लागलाय. पुट्ट ते आत्ताही फुकनाड केंद्र सांगू राहिला. अभ्यास करू करू त्याचे डोळे बघू शकता तुम्ही. 1 नंबरचा खोडादा. आम्हाला म्हणतो अभ्यास नाही केला, बट पूर्ण तयारीत आलेला आहे आज. गुड मॉर्निंग जी. तर आम्ही आता इथे नागपूरमध्ये पोचलो आहे. आमचा बारचा पेपर आहे आज. बारचा पेपर तुम्हाला माहीत नसेल, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचा पेपर, सेमी गव्हर्मेंट जॉबसाठी. तर आम्ही आता इथे सकाळचीच ट्रेन होती 2 वाजताची. आम्ही आता इथे 5 वाजता पोचलो. इथे आमचे मित्रमंडळ जे नवीन असन त्यांच्या सांगायचं आहे. माझं नाव आयुष आहे आणि मी व्हिडिओ बनवतो रोजचे ट्रिपचे, जे फ्रेंडसोबत आता फिरतो मी. आणि मीच का बनवतो? कारण यांच्यातून कोणालाच व्हिडिओ एडिटिंग आणि व्हिडिओ बनवता येत नाही काही, तर हे काम मलाच करायला लागते. कारण कोणालाच जमत नाही काही आणि यामध्ये मजा आहे. तर आज आमच्या पेपर सोबत एक इम्पॉर्टंट काम आहे. अभिषेक जी आमचे मित्र ज्यांनी आम्हाला बिना तिकीटने इथे अमरावती पोहोचवल्या, धन्यवाद पहिले तर आता ते आम्हाला कोणत्या तरी नदीवर नेणार आहे. अभिजी सांगा, तुम्हाला कोणती नदी माहित आहे का इथे? मी दाखवतो तुम्हाला. गंगा म्हणून एक नदी आहे, त्याच्यात आपल्याला सगळ्याला विसर्जन आज. इथे आमचं आता खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालंय गणेश टेकडीवर. आम्हाला वेळ होता थोडासा, तर आम्ही इथे आलो. आरती पण सापडली आम्हाला सकाळची 6 वाजताची आणि खूप चांगल्याने दर्शन झाले. तर इथून आम्ही आता निघालोय सीताबर्डी. तिथून मेट्रो पकडून आम्हाला तिघाला, वेदांत, अजून मी
जाणार आहे लोकमान्य. दुशांत अजून प्रज्वल आहे, हा जाणार आहे दुसऱ्या जागी. आणि बाकी तर हे दोघं आहे, हे दोघं पैदलच जातो म्हणते, मेट्रो काही करत नाही म्हणते. ठीक आहे, चला मग या बरोबर पेपर सोडून. सर आपण चाललो आता. आम्ही चाललो मेट्रो मध्ये. इट्स माय फर्स्ट एक्सपिरियन्स इन मेट्रो. दोघांचा अलगच गटगट. तर इथं आम्ही आता मेट्रोवर तर आलोय. माझा तर 3-4 वेळा झालाय. वेदांतचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसा वाटलं वेदांत? मेट्रो मध्ये बसायचा, बसल्यानंतर जेव्हा व्हिडिओ एंडिंग मिळत तेव्हा सांगेन काऊन तिकीट फाडू नको बस. दिस इज अवर लाईफ लाईन. इफ इट हाईट हा or we forget, हा we have to stuck here. बस. So you have to forget our back paper. आणि वेदांत काही ओपिनियन देत नाही. ਚੱਲੇ ਸਰਦਾਰੀ ਲੱਗੇ ਜੈਕ ਨਹੀਂ ਉਹ ਵੱਡੇ ਚੈੱਕ ਨਹੀਂ ਉੱਤੇ ਵਾਲੇ ਨਾਲ ਲਾਈ ਬੈਠਾ जैसे आंखों की डिबिया में निंदिया पर निंदिया में मीठा सा तर मग आमचा आता बार्कचा पेपर झालेला आहे. खूप चांगल्याने गेला, म्हणजे जेवढं येते तेवढं ट्राय केलं. बट प्रॉब्लेम असा झाला आमच्या दोघाला, त्याला तर काही नाही, आमच्या दोघाला असा प्रॉब्लेम झाला. नाही मला चल झूठा. आम्ही टाइम ट्रॅव्हल करतो तो डायरेक्ट. आम्ही पहिल्या क्वेश्चन वरून 40व्या क्वेश्चन वर जातो तो डायरेक्ट. हो का? हो वेदांत, तुला काय सरळ वाटतं? सरळ आम्ही 10ला बसलो, 12ला केव्हा उठलो आम्हाला कळलंच नाही. अरे, पेपर एंड. एवढी बेकार झोप येते याच्यात, खूप जास्त बेकार झोप होती. वेदांनी एका मिनिटात 60 क्वेश्चन सॉल्व्ह करून दुसऱ्या मिनिटात हा 60 करून वेदांत टॉपर माणूस, वेदांत पेठी टॉपर माणूस टॉपर अँड वेदांत. टॉपर. आता इंटरव्ह्यूच्या गोष्टी चालू आहे वेदांतच्या मध्ये लागलं बिचार. अरे थोडं झापणं जास्त नाही तर इथं आम्ही आता वापस भेटलो, पेपर गिपर देऊन येऊन सगळे बर्डीसाठी. साली चलती फिरती कोकेन है कोकेन. प्रज्वल, प्रज्वल काय झालं तुझ्यासोबत? कसा गेला तुमचा पेपर? पेपर काय होता नंतर माहित नाही मला. अबे यार काय झोपा आहे बे त्या पेपरात. अबे असा डोळे बंद केले झोपून जाऊ मी. आडवात झोप. मला एवढी भीती वाटते का मी जर झोपलो मला वेद्या उचलून नेन का नाही. तर माझा मित्र अभिषेक, तुझी शॉपिंग चालू झाली का नाही? घेतलं माझं. झालं का कम्प्लीट? चला कम्प्लीट झाली बघ. चला मग नाश्ता करायला. या प्रकारे आमचा आता पेपर देऊन वापस घरपोच झालाय. आणि आमच्या सोबत जय वापस आलाय. बाकीचे अभिषेक, अजून दुशान तिकडं नाशिकला गेलेले आहे. माझ्या एवढ्या जीवाकडे येत होता की मी आता ट्रान्झिशन येते काही टाकत नाही.
म्हणून आता हा ब्लॉग इथं समाप्त करतो मी. सॉरी 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 शैलेश दादा. अजून काही शैलेश दादा? पहिले की जगमारी. थांब रे, ते आता ब्लॉग मध्येच टाकतो तुला हे. आता तर तू फिटला रे, आता रीलच बनवतो याच्यावर. चला एंड करतो मी ब्लॉगला या.